पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं तुम्हाला मला तुमची माफी मागायची की मित्रांनो, कारण की मामाकडे गेलतो माझ्या सुट्ट्यांमध्ये, पण तिकडे गेल्या थोड्या दिवसात माझा फोन खराब झाला. ऑटोमॅटिक माझा फोन पडला माझ्याकडून खाली आणि माझ्या फोनचा डिस्प्ले गेल्यामुळे मला व्हिडिओ काढायला जमलंच नाही. तर आता मित्रांनो 2-3 दिवसापूर्वी मी फोन रिपेअर करून आणला आणि आता माझ्या मामांचं लग्न पुढच्या महिन्यामध्ये 10 तारखेला आहे आणि आता सध्या तरी आहे 26 तारखेला. अजून खूप 2-3 दिवस म्हणजे आता अजून बाकी आहेत 3-4 म्हणजे खूप दिवस बाकी आहेत तसं तर. आणि मला आज जायचं आहे शॉपिंगला आणि मामांचं लग्न आलं आहे म्हणजे काहीतरी कपडे लग्नामध्ये कपडे घ्यायला पाहिजेच ना, जायलाच पाहिजे ना. तर मित्रांनो, आता आमच्याकडे ना शनिवारचा बाजार लागतो, ते मला तिकडे जायचं आहे. माझी मम्मी थोड्या वेळाने येणार आहे कामावरून, तर मी स्टेशन जाणार आहे आणि तिकडून कपडे घेणार आहे. आणि सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही ना हे काय तुम्हाला पसारा दिसतोय ना, हा काय पसारा, ह्याला प्लीज तुम्ही इग्नोर मारा, प्लीज इग्नोर मारा पसारा त्या. आणि मित्रांनो, आणि सध्या आता बाबा की आता आहे 26 तारखेची आणि रिझल्टला खूप टाईम आहे माझ्या. रिझल्टला अजून तरी पुढच्या महिन्यामध्ये रिझल्ट लागणार आहे. 15 मेला रिझल्ट लागेल आणि 10 मेला माझ्या मामाचं लग्न आहे. असं बोलतात की 15 मेला रिझल्ट लागू शकतो. नेमकी मला माहिती नाही की कधी रिझल्ट लागेल. आणि तर मध्ये ब्लॉगच नाही काढला कारण की मोबाईल ना खराब झाला आणि यूट्यूब चॅनल दुसऱ्या फोनमध्ये घ्यायला, कारण की हा फोन पहिले आपल्या त्या फोनवर यूट्यूब चॅनल असताना त्या तो यूट्यूब चॅनलसाठी तो फोन ऑन पाहिजे दुसऱ्या फोनवर यूट्यूब चॅनल टाकण्यासाठी. पण हा फोन खराब झाल्यामुळे मला काय ब्लॉग जमलाच नाही काढायला आणि आता फोन रिपेअर करून आणला मी आणि आत्ताच ब्लॉग काढतोय. आणि ते बघू शकता की आता मी आता माझ्या घरी आलेलो आहे आंबोलीला आणि मला आता सध्या काम थोडं करायचं फटाफट. मला काम पण आवरून घ्यायचं आहे तसं तर मित्रांनो. तर बघा आता मला पहिलं आता मला झाडू मारायचं आहे, भांडे घासायचे, ते कपड्याच्या गड्या मारायच्यात, एवढं करायचं आहे मित्रांनो. तर आता आहे बघा मला जायचं आहे मामाचं कपडे घ्यायला आणि बघू शकता इथं पसारा आहे जरासा, एवढा काय पसारा नाही, एवढे भांडे घासायचे आहेत फक्त. आणि दुसरं काय बघते थोडं किचन साफ करायचं आहे, एवढंच, बाकी काहीच नाही मित्रांनो. तर पटापट मी कपडे म्हणजे कामावरतो आणि तुम्हाला डबल एकदा भेटतो. ओके, की मी भांडे मिठे का घासतो, मुलींचे कामं का करतो. तर मित्रांनो, माझ्या दिवसभर म्हणजे सकाळी घरातून 9:30 वाजता निघते तर रात्री 6 किंवा 7 वाजता घरी येते, कारण की माझी मम्मी जी आहे भांडे धुण्याचं काम करते, लोकांच्या घरी भांडे धुते. आणि 9:30 वाजता मम्मी उठते, 7 वाजता मला सगळं स्वयंपाक करते, सगळं ती पण काम करून जाते. तरी पण मी जे जेवतो खावतो ना ते भांडे मिठे राहतात थोडेसे, तर पसारा घरामध्ये होतोच पसारा, म्हणून मी तो सगळं काम करतो मित्रांनो. याच्यात लाज कसली, काहीच लाज नाहीये. काय मुलगी असते तर मुलीने पण म्हणजे मम्मीला मी नसतो, मुलगी असते तर मुलीने काम केलंच असतं. मी मुलगा आहे म्हणून ना थोडंसं काम काय माहिती पण थोडा हातभार लावला पाहिजे ना, घरात बसून पण काय करणार आहे. म्हणून मित्रांनो, मी ना मला जमेल ते घरामध्ये मी सगळं काम करतो. आणि बघा भांडी घासायचे मला फटाफटा, मग झाडू मारायचं, तुम्हाला माहिती आहे सगळं मला करायचं मित्रांनो. तर हा जो तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, तो प्रश्न मी तुमचा दूर केलेला आहे. तर मित्रांनो, मम्मी स्टेशनला आलेले आहे आणि मी स्टेशनला चाललो आहे. तर आपण डायरेक्ट भेटूया स्टेशनला. चलो, तर मित्रांनो, मम्मी समोर ठेवली आहे माझी, ती बघा आता पुढे काय होत आहे काय आले. ते नाही आले माझ्यासोबत, काय बोलले येईल तो बोलले, ते नाही आले माझे, येईल बोलले, आले नाही माझ्यासोबत. ते काहीच नाही बोलते, ते काहीच नाही मला बोलले. ते बोलतात की तुला नाही का बोलले की येईल घरी, म्हणून मी लगेच नाही बोलाल. तसंच फोन करून विचार नाही येतं का नाही येते, करून घे ना फोन करून. फोन करून बघ ना मी का चल पहिला.
मग असे पाहिजे. कशा अरे भैया एक मिनट. ऊपर वाला जोड़े वापरणारे कपडे मी वापरणारे कपडे दो चार कलरवर तेवढं भारी वाटत नाही. नाही ना चांगलं वाटत नाही. काळा कलर, चॉकलेटी कलर, क्रीम कलर आणि एक जांभळा कलर होता. ही दोन चांगले वाटत ना. मी हा एक आणि हाही चांगलं वाटतं. दोन चांगलं वाटत नाही. अगं चेन अरे खराब होणारच नाही कधी ना कधी घातल्यावरती होईलच ते खराब ना. हे दोन घेऊ. हो हे दोन घेतो. जीन्स नाही आहे भैया. जीन्स टी शर्ट. जीन्स पार्टी आहे. चालेल ना तुला लग्नात पण घालायला प्रथम समजा कोणाच्या गेला आला तरी है ना. छान वाटेल ना. तुम्हाला शर्ट घेशील ना. बघा तू आता कधी भेटलं तर ठीक आहे. तुम्हाला चांगलं शर्ट लग्नाच्या दिवशी घालायला पाहिजे. यांना काय नाव आहे पण पण मजबूत मस्त आहे. लावून बघ ना. मोबाईल ठेव ना हातात जरा. घेतली ना दोन बास. नाही नाही तसं नाही परत नको म्हणू. कुठे गेलं आलं तर छान आहे ना ते. म्हणजे स्टेशन जाऊन आल्यावर मम्मी मी आलो कपडे घेऊन आणि बघू शकतो लाईट गेली इथे आमच्या काय झालं आता. अच्छा गेली लाईट गेली खरंच ना. मग आता आपण स्टेशन जाऊन आलो लाईट गेली ना. हा तर मित्रांनो मग थोडी मला ओरडते का तिच्यामुळे जरासा खराब आहे आज सध्या तरी. तर मित्रांनो आता उद्या भेटू आपण डायरेक्ट. रात्री आम्ही इतकं लेट आलो ना शॉपिंग वर जाऊन ते म्हणजे पूर्ण कपडे घेता नाही आले मित्रांनो. मला अजून शर्ट पॅन्ट घ्यायची मला तरी पण. आणि ना रात्री मला शूट करायला अजिबात जमणार नाही जास्त कारण की मार्केटमध्येच की गर्दी त्यातली तर फोन चोरी व्हायचं पण भीती वाटत होती की फोन चोरी झालं काय करायचं. म्हणून मी आता जास्त शूट केलं नाही. आणि वरतून घरी आलो लाईट पण गेलती आम्हाला म्हणून बोललो की आता शूट करतच नाही मित्रांनो डायरेक्ट म्हणजे आत्ताच सकाळी शूट करतो. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा म्हणजे हा ब्लॉग आवडला का नाही प्लीज नक्की सांगा. आणि ना आता आम्ही ना मित्रांनो सध्या मी उद्या का ना अशा ठिकाणी जाणार आहे मित्रांनो की तो ठिकाण तुम्हाला पण नाही आवडतं बघायला. आणि मलाही आवडतं मला पण आवडतो पण तुम्हाला पण तो ठिकाण खूप आवडेल मित्रांनो. आणि तो ठिकाण बघण्यासाठी आणि घरी कोणतरी येणार आहे मला घेऊन जायला तिकडे. तर मित्रांनो तुम्हाला ते ठिकाण बघण्यासाठी प्लीज माझा पुढचा ब्लॉग नक्की बघा आणि सबस्क्राईब तर मित्रांनो नक्की करा ओके मला. तर आतासाठी बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके.